गेल्या 2 वर्षांपासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढतोय। रस्त्यावर फिरताना महिलांचं जगणं मुश्किल झालंय। कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि आता यशश्री शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाहीये। एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्यात। कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही, त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरतायत। अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने दिलाय। यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला। यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा कोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ॲडव्होकेट आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू, वासंती राऊत, सुप्रिया गायकर, ॲडव्होकेट आरती खळे, ॲडव्होकेट पूजा भोसले, भारती गायकवाड, सायली साळवी, वंदना पवार व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेवलला चालली आहे याची प्रत्येकाला जाणीव आहेच। आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत। त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाहीये, पोलिसांचा धाक नाहीये आणि वेगवेगळे दररोज वेगवेगळे गुन्हे घडतायत। आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारने कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। आणि आज आमच्या महिलांमध्ये, मुलींमध्ये जे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांतता येण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावा। ज्या पद्धतीने सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत, पण गेल्या 2.5 वर्षात जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत। ज्यांना नको त्यांना सरकार सुरक्षा यंत्रणा पुरवते, त्यांना बॉडीगार्ड्स पुरवते, पण आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर फिरताना त्यांचं घेणंही नकोसं झालेलं आहे। आणि कुठेतरी या शंड सरकारला हे सगळं दिसत असूनही त्यांनी डोळ्यावर कातडं ओढलेलं आहे आणि हे त्यांचं डोळ्यावर ओढलेलं कातडं कुठेतरी दूर करावं यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला, आम्ही आंदोलनं केली, आम्ही कलेक्टरना निवेदनं दिली, पोलीस कमिशनरना निवेदनं दिली, पण याबाबत कोणताही काही पुढे कारवाई झालेली नाहीये। आणि कुठेतरी आता आमच्या संयमाचा कडेलोट व्हायची वेळ आलेली आहे। आणि म्हणून पत्रकार परिषद घेऊन या माध्यमातून आम्ही आमच्या या संतापाला वाचा फोडतोय। वारंवार आंदोलन केली, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाहीये, वाढताच आलेख चाललेला आहे। काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे। तर कुठेतरी आणि अत्याचाराचं एवढं परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशश्री शिंदे आहे, त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाने चीड निर्माण होते। आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोहोचत नाही, आवाज पोहोचत नाही आमच्या महिलांचा। तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत, पण त्या लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण, कावेरी नाखवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला। अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत, पैसे भरून, पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतायत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत। त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत? त्यांना कधी तुम्ही शासन करणार? अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार? एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल।